राजश्री शाहू महाराज मांडण्याचा या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न करतो. मित्रो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजश्री शाहू महाराज यांचं ढोबळमानानं जे कार्य आहे, हे ढोबळमानानं कार्य आपल्या सर्वांना, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जुलै 1874 झाला. याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. परंतु यापूर्वी जर आपण थोडं मागे गेलो, म्हणजे राजश्री शाहू महाराजांच्या जन्माच्या मागे जर आपण गेलो, तर आपल्याला तो कालखंड महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आठवेल. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जन्म 11 एप्रिल 1827, तर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 या कालखंडामध्ये झाला. आता 1827 ते 1890 हा जो सत्यशोधक समाजाचा कालखंड होता, हा जो महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या जीवावर कसलेला जो काळ होता, 1827 ते 1890. मित्र, आपण कल्पना करू शकता की आज आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहे, आणि 21व्या शतकामध्ये जगत असताना आजची जी जातीव्यवस्था आहे, मी आजच्या क्षणाबद्दल बोलतो आहे, आजची जाती व्यवस्था आहे, काही प्रदेश जर आपण सोडले, विदर्भाचा जर तुरळक प्रदेश जर आपण सोडला, तर महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आजही जातीयता मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. हे महाराष्ट्राची घटना झाली. महाराष्ट्राच्या बाहेरही आपण जर गेलो तर यूपीमध्ये, बिहारमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, ज्या ठिकाणी, या सगळ्याच ठिकाणी जाती व्यवस्थेनं आपलं जे रूप आहे हे अजूनही सोडलेलं नाही. मग कल्पना करा, एक विचार करा की 1827 ते 1890 हा जो महात्मा ज्योतिराव फुल्यांचा काळ होता, या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी समाज प्रबोधन करत असताना, सामाजिक परिवर्तनाची लढाई लढत असताना काय काय खस्ता खाल्ल्या, या सगळ्यांची कल्पना आपल्याला आहे असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. आणि यानंतरचा जो पुढील कालखंड आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा. मित्रो, 26 जुलै 1874 ज्याला आपण म्हणू की आबासाहेब घाडगेंच्या घरामध्ये, आबासाहेब घाडगेंचे एक मोठे पुत्र, आबासाहेब घाडगेंचे मोठे चिरंजीव, या नात्यानं आपण शाहू महाराजांकडे बघूया. तो तत्पूर्वी त्यांचं नाव शाहू महाराज असं वगैरे काही नव्हतं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की चौथा शिवाजी यांची पत्नी जी होती आनंदीबाई, या आनंदीबाईला दत्तक पुत्र म्हणून जेव्हा शाहू महाराज वयाच्या 10 वर्षाचे होते, तेव्हा आनंदीबाईंनी शाहू महाराजांना दत्तक पुत्र म्हणून घेतला आणि दत्तक विधान केलं. 1884 अगदी सोपं आपण नीट, म्हणजे अगदी तारखेवाईज जाऊया. 1874 शाहू महाराजांचा जन्म, 1884 शाहू महाराज दत्तक पुत्र म्हणून चौथा शिवाजीच्या ज्या धर्मपत्नी होत्या आनंदीबाई, यांनी त्यांना आपलं दत्तक पुत्र घेतलं, आणि दत्तक पुत्र घेतल्यानंतर शाहू महाराज असं त्यांचं नामकरण झालं. असं असताना ते केवळ वयाच्या 10व्या वर्षामध्ये होते, आणि 10व्या वर्षी त्यांचं दत्तक विधान झालं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की शाहू महाराज हे सुद्धा शिकलेले होते. शाहू महाराजांचे एक शिक्षक होते, ज्याचं नाव मी या ठिकाणी प्रामुख्यानं घेऊ इच्छितो की फ्रेझर नावाचे त्यांचे एक इंग्रज शिक्षक होते, की ज्या इंग्रज शिक्षकाच्या सानिध्यामध्ये राहून ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुलेंवरती एका वेगळ्या, म्हणजे एका त्यांच्या शिक्षकांचा प्रभाव होता, ज्याला आपण म्हणू शकू, त्याच पद्धतीनं शाहू महाराज जेव्हा शिक्षण घेत होते, तेव्हा शिक्षण घेत असताना फ्रेझर नावाच्या एका इंग्रज शिक्षकाचं त्या शाहू महाराजांच्या वरती अत्यंत, ज्याला आपण म्हणू की शाहू महाराज त्यांच्या विचाराने प्रेरित झालेले होते. आता अगदी आपल्याला या सगळ्या गोष्टीची
कल्पना देणे तितकीशी पुरेशी नाही की म्हणजे इंग्रज आपल्यासाठी चांगले होते की इंग्रज आपल्यासाठी वाईट होते, हा एक वादाचा विषय होईल. या ठिकाणी नवीन एक वाद निर्माण होईल, म्हणून आपण त्या वादामध्ये जाणार नाही. परंतु इंग्रज अधिकारी या इंग्रज शिक्षकाच्या माध्यमातून शाहू महाराजांचं बालपणीचं जे शिक्षण झालं, त्या बालपणीच्या शिक्षणामध्ये शाहू महाराजांची समानतावादाची जी तत्व होती, ती समानतावादाची तत्व त्या शिक्षणामध्ये रुजल्या गेली होती असं आपल्याला म्हणता येईल. तर राजकोट आणि धारवाड या ठिकाणी, राजकोट आणि धारवाड हे अशी दोन ठिकाणं आहेत की ज्या दोन ठिकाणावरती माननीय राजर्षी शाहू महाराजांचं शिक्षण झालं. आता हे आपण बघतोय वयाच्या 10 वर्षापासून तर वयाच्या 20व्या वर्षापर्यंत, की जोपर्यंत शाहू महाराजांचा राज्याभिषेक झालेला नव्हता तोपर्यंत. म्हणजे 1874ला शाहू महाराजांचा जन्म झाला, 1884ला दत्तक विधान झालं आणि 1894ला खऱ्या अर्थानं शाहू महाराज राजगद्दीवर बसले कोल्हापूरच्या करवीर संस्थानामध्ये. मित्रो, आबासाहेब खाडगेंचा मुलगा जो 20 वर्षानंतर कोल्हापूर संस्थानाचा राजा बनतो. कोल्हापूर संस्थान हे इंग्रजांच्या अधीनस्थ असतं, इंग्रजांच्या अधिपत्याखाली असतं आणि म्हणून इंग्रजांचे जे काही नियम असतात हे संस्थानिकांना लागू करावे लागतात. हा तसा नियम त्यावेळेचा होता. तर 1874, 1884, 1894ला शाहू महाराजांनी राज्यकारभार करण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात केली. मित्रो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक राजा माणूस आणि एका राजा माणसाला सर्वसामान्य जनतेच्या बद्दल विचार करण्यासाठी, त्याच्याबद्दल त्याच्या मनात आपुलकी निर्माण होण्यासाठी काही कारणं असतील की नाही, की विनाकारणच एक राजा माणूस आणि त्या राजा माणसाला लगेच कळलं की नाही, या ठिकाणी समाजावर खूप अत्याचार होत आहे, समाजावर खूप अन्याय होत आहे, समाज खूप दुःखी आहे, समाज खूप कष्टी आहे, असं एकाच वेळेस असं आपोआपच शाहू महाराजांच्या मनामध्ये आलं असेल का? नाही. आपण नेहमी बघतो की जे काही महापुरुष होऊन गेले, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तुकोबा असतील, शिवाजी महाराज असतील, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले असतील, या सगळ्यांना काम करण्याची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा कुठल्या तरी एका घटनेत त्यांना ती प्रेरणा मिळालेली आहे. आणि म्हणून त्या घटना ही त्या माणसाचं, त्या व्यक्तिमत्वाचं दिशा बदलवणारी घटना ठरू शकते. अशीच एक घटना जी आहे शाहू महाराजांच्या कारकिर्दीमधली आपल्या सर्वांना कदाचित माहिती असेल, परंतु पुनश्च एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो की 1894ला शाहू महाराज ज्या वेळेस कोल्हापूर संस्थानामध्ये राज्यकारभार करण्यासाठी खऱ्या अर्थानं सुरुवात केली आणि त्यानंतर अवघ्या 7 वर्षामधली गोष्ट म्हणजे वयाचे 26 ते 27 वर्षाचे शाहू महाराज असतील. वयाचे 26 ते 27 वर्ष असताना महाराजांच्याच राजवाड्यामधलं वेदोक्त प्रकरण, जे वेदोक्त प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की वेदोक्त प्रकरण काय आहे आणि ज्याला आपण म्हणू पुराणोक्त प्रकरण. वेदोक्त प्रकरण आणि पुराणोक्त प्रकरण हे दोन प्रकरणं जी आहेत, तर याच्यामधला वेदोक्त प्रकरण या नावानं हा जो काही घडामोड आहे, ही घडामोड वेदोक्त प्रकरण या नावानं इतिहासामध्ये दर्ज आहे. मित्रो, प्रत्येक माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक क्षण, प्रत्येक माणसाचं आयुष्य एका क्षणामध्ये, आपण म्हणतो कधी कधी एका क्षणामध्ये त्या माणसाचं आयुष्य बदलून गेलं, तर असा हा क्षण कदाचित माझ्या मते मी असं म्हणू शकेल की कदाचित शाहू महाराजांना हे जे प्रकरण वेदोक्त प्रकरण आहे, या वेदोक्त प्रकरणामुळे कदाचित शाहू महाराजांच्या जीवनामध्ये एक नवीन टर्न मिळाला असू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. बघा, प्रकरण काय होतं. शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे राजे आणि त्या कोल्हापूर संस्थानामध्ये एक राजा माणूस आणि त्यावेळेच्या ज्या काही प्रथा असतील त्या प्रथा आपल्या सगळ्यांना
आता तितक्याच ज्या जुन्या प्रथा आहेत त्या जुन्या प्रथा आता आज आपल्याला माहिती नाही, परंतु इतिहासामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यानुसार की कार्तिक स्नानाच्या वेळी, म्हणजे कार्तिक स्नानाच्या वेळी जेव्हा राजवाड्यामध्ये एका ब्राह्मणानं स्वतः आंघोळ न करता, एका ब्राह्मणाने स्वतः आंघोळ न करता राजाचा म्हणजेच शाहू महाराजांचा जो काही मंत्रविधी करण्याचा कार्यक्रम आहे हा तो तसाच करणार होता. म्हणजे आंघोळ न करता कार्तिक स्नानाचा कार्यक्रम म्हणजे कार्तिक आंघोळीचाच कार्यक्रम, पण हा महाराज जो आहे ब्राह्मण गृहस्थ हा स्वतः मात्र आंघोळ करून ते सगळं करायला तयार नव्हता. आणि असं करत असतानाही त्या ब्राह्मणाने हा जो विधी आहे कार्तिक स्नानाचा महाराजांचा, शाहू महाराजांचा जो विधी आहे तो विधी करत असताना वेदोक्त पद्धतीने जो विधी केला नाही, तर तो विधी पुराणोक्त पद्धतीनं केला. बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल समाजामधली जी विषमता आहे, समाजामध्ये एकामेकांसोबत वागवण्याची जी पद्धती आहे ही आपल्याला याच्यामधून दिसून येईल की एक राजा माणूस आणि त्या राजा माणसाशी जेव्हा एखादा ब्राह्मण, साधा ब्राह्मण माणूस जेव्हा एका राजासोबत अशा पद्धतीचं वागणूक करू शकतो, त्या उलट जेव्हा महाराजांनी त्या ब्राह्मणाला प्रश्न केला की तू असं का करतो आहे, तू वेदाचं उच्चारण का करत नाही, तर त्या ब्राह्मणाने महाराजांना उत्तर दिलं की तुमच्यासाठी ही जी विधी आहे ही पुराणोक्त पद्धतीनेच करणे योग्य आहे, तुमच्यासाठी वेदोक्त पद्धतीने पूजा करणे शक्य नाही. बघा मित्रो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक राजा आणि त्या राजाच्या दरबारामध्ये कार्यरत असलेला सेवक जेव्हा त्याचं अधिपत्य नाकारतो, तेव्हा खऱ्या अर्थानं मला असं वाटणं स्वाभाविक आहे की कदाचित महाराजांच्या मनामध्ये त्यावेळी समानता आणि असमानतेमधला फरक, जातीय व्यवस्थेमधला फरक कदाचित लक्षात आलेला असावा. आणि खऱ्या अर्थानं हे वेदोक्त प्रकरण जे आहे हे 1901चं वेदोक्त प्रकरण, 1901चं वेदोक्त प्रकरण कदाचित शाहू महाराजांच्या सामाजिक काम करायला सुरुवात करणारा किंवा सामाजिक आंदोलन गतिमान करण्यासाठी पुरेसं असू शकते असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, जेव्हा माणसाला प्रत्येक गोष्ट जेव्हा माणसावर स्वतःवरती येते तेव्हा तो खऱ्या अर्थानं का, कसे, का बरं असे प्रश्न विचारायला सुरुवात होते. आणि असे प्रश्न एकदा विचारायला सुरुवात झाली की माणूस प्रश्नाचे उत्तराचे उपप्रश्न आणि त्याचे उत्तर शोधता खऱ्या अर्थानं सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, असं तथागत बुद्धांनी सांगितलंय. मित्रो, म्हणून आपल्याला कदाचित म्हणता येईल की 1901 सालचं वेदोक्त प्रकरणानंतर लगेचच माझ्या या बोलण्याला एक तर्क असा आहे की शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरणापासून सामाजिक काम करण्याची जबाबदारी, सामाजिक आंदोलनामध्ये अधिक गतिमान करण्याची भूमिका शाहू महाराजांमध्ये का आलेली असावी, तर याचा एक तर्क असा आहे की 1902 साल दिवाळीच्या 1901 सालमध्ये हे वेदोक्त प्रकरण घडतं आणि 1902 सालामध्ये मित्रांनो मी तुम्हाला तारीख सांगू इच्छितो, 26 जुलै 1902. 26 जुलै 1902 या दिवशी ही एक अतिशय महत्त्वाची तारीख आहे. आणि मग ही तारखेचं महत्त्व सांगण्याच्या आधी, या तारखेचं महत्त्व विशद करण्याच्या आधी मी तुम्हाला जेव्हा शाहू महाराजांनी राज्य कारभार करायला सुरुवात केली होती 1894ला जेव्हा शाहू महाराजांनी राज्य कारभार करण्याला सुरुवात केली होती तेव्हाची त्यांच्या राज्य कारभार करणाऱ्याच्या लोकांमधली आकडेवारी मी तुम्हाला सांगू इच्छितो, कदाचित आपल्यासाठी ती महत्त्वपूर्ण ठरू शकेल. बघा 1894 मध्ये
नौकर वर्गामध्ये, म्हणजे सरकारी जी नौकरं होती राजवाड्यामधली म्हणा किंवा करवीर संस्थानामधली, त्याच्यामध्ये 71 पदं होती आणि त्या 71 पदापैकी 60 पदावरती ब्राह्मणांचं वर्चस्व होतं. तर खाजगीमध्ये 53 पदं होती आणि त्या 53 पैकी 46 पदावरती ब्राह्मण विराजमान होते. म्हणजे ही परिस्थिती केव्हाची आहे, जेव्हा शाहू महाराजांनी राज्यकारभार करावयास सुरुवात केली. राज्यकारभार करावयास सुरुवात केल्यानंतर एकदमच सगळं परिवर्तन झालेलं नाही, एकदमच सगळं काही आपोआप बदललेलं नाही. 1901ची तुम्हाला मी हे वेदोक्त प्रकरणाची घटना सांगितली आणि त्यानंतर मी तुम्हाला 1902ची 26 जुलै 1902 ही दिनांक सांगतोय. मित्रांनो, 1902 कोल्हापूर संस्थानामध्ये 50% आरक्षण, 50% रिझर्वेशन लागू झालं 26 जुलै 1902. काय हा योगायोग असू शकतो की 1901ला वेदोक्त प्रकरण घडावं आणि 1902लाच महाराजांच्या मनामध्ये यावं की नाही, आता 1902 पासून 50% आरक्षणाला सुरुवात नाही. मित्र, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एकामेकासोबत या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ आहे, एकामेकासोबत या सगळ्या गोष्टी अटॅच आहेत. तर 1902ला सगळ्यात महत्त्वाची जे काम केलं राजश्री शाहू महाराजांनी ते हे की आपल्या संस्थानामधल्या जितक्या काही नोकऱ्या असतील त्या सगळ्या नोकर भरतीमध्ये 50%चं सरसकट आरक्षण बहुजन समाजाला देणारा पहिला राजा, ब्रिटिश भारतामधली पहिला जाहीरनामा की जो राजश्री शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 साली या भारताला दिला, की ज्या अनुषंगानं या भारताला नव्हे तर फक्त कोल्हापूरला दिला. कारण शाहू महाराजांचं जे राज्य होतं हे कोल्हापूरपुरतं सीमित होतं आणि म्हणून कोल्हापुरातील लोकांना 1902 साली 50% रिझर्वेशन बहुजन समाजातील सगळ्या लोकांना राजश्री शाहू महाराजांनी दिलं. ही इतिहासातली पहिली घटना आपल्याला म्हणावी लागेल. ज्योतिबा फुलेंनी 1827 पासून 1890 पर्यंत बालविवाह, त्याच्यानंतर विधवा विवाह, म्हणजे मुलींची काय परिस्थिती होती या सगळ्यांची कल्पना आपल्याला 18व्या शतकामध्ये काय काय होती ही सगळी माहिती आहे. महात्मा फुलांच्या कार्यामधून महात्मा फुलांनी बऱ्याच अंशी महिलांचे जे प्रश्न होते, महिलांची ज्या काही समस्या होत्या त्या समस्येवर काम करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलांनी अदोनात प्रयत्न केले. पण तरी देखील 1890ला महात्मा ज्योतिराव फुलांचं निधन होतं आणि त्यानंतर काही कालखंड माता सावित्री पुढे काही वर्ष काम करतात आणि त्यानंतर लगेचच हा जो कालखंड आहे शाहू महाराजांचा, याही कालखंडामध्ये हेच होतं. याही कालखंडामध्ये मुलींचं जे लग्न होतं हे लहान वयामध्येच होऊन जायचं. त्यामुळे असंख्य असे जे काही प्रॉब्लेम्स होते, असंख्य म्हणजे मुलींचं विधवा होण्याचं प्रमाण वाढलं होतं. तर या सगळ्या गोष्टीवर बघा, या सगळ्या गोष्टीवरती महाराजांनी विचार केला की महिलांचं जे आरोग्य आहे, महिलांचं आरोग्य कशामुळे उद्ध्वस्त होत आहे, तर मुलींचं जे लग्न आहे हे मुलींचं लग्न अतिशय लहान वयामध्ये होऊन जायचं आणि मग मुलं बाळं हे ते याच्यामुळं महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम व्हायचा. कधी कधी लहान वयामध्ये लग्न व्हायची, त्यामुळे मुलींचं विधवा होण्याचं प्रमाणही खूप होतं. म्हणून शाहू महाराजांनी 1906 साली याच्याबद्दल कायदाच करून टाकला. महाराजांनी कायदाच करून टाकला की जोपर्यंत मुलीचं वय 18 वर्ष होत नाही तोपर्यंत तिला संज्ञान समजण्यात येऊ नये. बघा किती मोठा निर्णय झाला. जोपर्यंत हा निर्णय जरी संस्थानापुरता असला
तरी खऱ्या अर्थानं भारतातल्या प्रत्येक संस्थानिकांसाठी आदर्श आणि प्रेरणावत देणारा असाच हा निर्णय होता की जोपर्यंत मुलीचं वय 18 वर्ष होत नाही तोपर्यंत मुलीला संज्ञान समजण्यात येऊ नये. मित्र हो, कोरिलेट करून बघा. भारतीय राज्यघटनेतही आज तेच आहे. कोरिलेट करा या गोष्टीला की जे शाहू महाराजांनी म्हटलं 1906ला, आज त्याच गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून इम्प्लिमेंट करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं हा जो विचार आहे, हा विचार हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत, दुसऱ्या व्यक्तीपासून तिसऱ्या महापुरुषापर्यंत, तिसऱ्या महापुरुषापासून चौथ्या महापुरुषापर्यंत ट्रान्सफर होत असतो. जसं विज्ञानामध्ये एक व्याख्या आहे, एनर्जी इज नॉट क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. विज्ञानामध्ये व्याख्या आहे की ऊर्जा निर्माण करता येत नाही, ती नष्टही करता येत नाही, ती फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित करता येते. हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. मित्रो, ही विचाराचा जो वारसा आहे, हा विचाराचा वारसा बघा. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या कालखंडामध्ये जे काही काम केलं, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जे काही काम 1890 पर्यंत घडत आणलं, तेच काम शाहू महाराजांनी सुद्धा पुढे नेलं. त्यासाठी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सत्यशोधक समाजाला आश्रय देण्याचं कामही राजश्री शाहू महाराजांनीच आपल्या कार्यकिर्दीमध्ये केलेलं आहे. शाहू महाराजांचं कार्य हे फार जास्त नसलं तर 28 वर्षाचं सामाजिक आंदोलन जे आहे, 28 वर्षाचं सामाजिक आंदोलन राजश्री शाहू महाराजांनी चालवलं. आणि या 28 वर्षाच्या कालखंडामध्ये समाजाने ज्याच्यापासून प्रेरणा घ्यावी, किंबहुना मी असं म्हणू शकेल की इतिहासानेही वळून पाहावं असं उत्तुंग त्यांचं कर्तृत्व आणि भविष्याची झोडी भरावी असं उदार त्यांचं दातृत्व या शब्दात मी शाहू महाराजांचं कार्य अधोरेखित करू इच्छितो. मित्रांनो, बालविवाहाचा कायदा 8 सप्टेंबर 1909 साली शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये लागू केला आणि सांगितलं की मुलीचं जे संज्ञान होण्याचं वय आहे ते वय वर्ष 18 आहे. जोपर्यंत ती मुलगी वय वर्ष 18 होत नाही तोपर्यंत तिला संज्ञान समजण्यात येऊ नये असा सरसकट वटहुकूम राजश्री शाहू महाराजांनी काढला. आज आपण कर्मचारी आहोत. कर्मचाऱ्यांना आज माहिती आहे, कामगारांना आज माहिती आहे प्रॉव्हिडंट फंड काय गोष्ट आहे. बाबासाहेबांनी प्रॉव्हिडंट फंडची निर्मिती केली. मित्र हो, याही संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे राजश्री शाहू महाराजांनी 1909 साली 19 ऑक्टोबर 1909 कोल्हापूरच्या म्युन्सिपाल्टीमध्ये जे लहान मोठे काम करणारे मजूर होते, जे गरीब कामगार होते, त्या कामगारांना आजारपणामध्ये त्यांची आजारपणा जर आलं तर त्यांची अतिशय दयनीय व्हायची. आणि अशा अवस्थेमध्ये राजश्री शाहू महाराजांनी प्रॉव्हिडंट फंडाची तरतूद जी आहे हे 1909 साली आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये करून दाखवली. बघा, 1901चं वेदोक्त प्रकरण बघा आणि त्याच्यानंतरच्या या सगळ्या घडामोडीचा तुम्ही तर्क लावत चला. 1909 अजून काय केलं? निवड इतक्यावरच झालं का? शाहू महाराजांनी एवढंच काम केलं का? नाही. शाहू महाराजांचं काम आपल्याला सांगताना अपुरं पडेल इतकं आहे, परंतु काही विशेष ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी आवर्जून या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की शाहू महाराजांनी कामगार वर्ग होता, मजूर वर्ग होता. मग मजूर वर्ग कामाला जाईल, कॉन्सेप्ट बघा, कोरिलेट करा. आताही जर तुम्ही कोरिलेट केलं तर बाबासाहेबांनी जेव्हा मजूर मंत्री होते तेव्हा मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी जे जे केलं हे सगळं आपल्याला याच विचारसरणीमधून दिसते आहे, शाहू महाराजांच्या विचारसरणीमधून. मित्र हो,
की मजूर लोकांसाठी पाळणा घरं निर्माण केली, पाळणा घरं. आणि या पाळणा घरा जेणेकरून मजुरांचे मुलं सुद्धा सुरक्षित राहतील म्हणून पाळणा घराची निर्मिती केली. हे सुद्धा राजश्री शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये करून दाखवलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिक्षणाची ज्योत महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 मध्येच लावली. शिक्षणाची ज्योत जरी 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी लावली असली तरी शाहू महाराजांच्या कालखंडापर्यंत ऑल इज वेल असं काही झालेलं नव्हतं. ऑल इज वेल असं काही झालेलं नव्हतं. अनेक अडचणी अस्पृश्य लोकांपुढे होत्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेबांचा जन्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे बाकी काही जास्त माहिती नसेल पण बाबासाहेबांना वर्गामध्ये बसू देत नव्हतं इतकी तरी ढोबळ कल्पना कदाचित आपल्याला असेल. म्हणजे अस्पृश्यता होती. शिक्षण घेणं हे इतकं काही सोपं काम नव्हतं. अस्पृश्य लोकांसाठी शिक्षण हे म्हणजे एका सणासारखंच होतं. ज्या पद्धतीनं गरिबाला एखादा सण साजरा करता येत नाही त्या पद्धतीनं अस्पृश्य लोकांना शिक्षण म्हणजे कशासोबत खायचं, काय म्हणून खायचं, हा एक प्रश्न होता. परंतु महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कार्यानं निश्चितच अस्पृश्य समाजामध्येही शिक्षणाची प्रेरणा निर्माण झालेली होती. परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये जो प्रतिसाद होता तो प्रतिसाद मिळत नव्हता. तर मागे कारण अनेक आहेत, अडचणी अनेक आहेत की मुलांना शिक्षण घेण्याची दाट इच्छा आहे, परिस्थिती खूप हालाकीची आहे. काय करणार? बघा, आजही आपण जर 2021च्या परिस्थितीसोबत जरी रिलेट करतो तरी आजही अशी परिस्थिती आहे की 4-2% लोक सुधारल्याने सगळ्या समाज सुधारला असं म्हणता येत नाही. आजही नाही म्हणता येत. मित्र, 1906, 7, 8, 9 मधली घटना जी आहे आपल्या अस्पृश्य लोकांमध्ये अस्पृश्य लोकांची जी आर्थिक परिस्थिती होती ही आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती की शिक्षण घेण्या इतपत तर ती नक्कीच नव्हती. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1907 साली राजश्री शाहू महाराजांनी वसतिगृहाची कॉन्सेप्ट वसतिगृह अस्पृश्य लोकांसाठी सुरू केलं. आता राजश्री शाहू महाराजांची बाबतीत बोलायचं झालं तर शाहू महाराजांनी काही फक्त अस्पृश्य लोकांसाठी वसतिगृह उघडले असं नाही. त्यावेळची सामाजिक परिस्थिती अशी वेगळी होती की अस्पृश्य म्हणजे एकटे शाहू महाराजांनी कितीही एका वेळेस सांगितलं असतं तर हे एका वेळेस होणारं परिवर्तन नाही. हे एका वेळेस मी म्हटलं की सगळ्यांनी समानतेनं वागा आणि सगळे लोक समानतेनं वागू लागले असं काही घडणार नाही हे राजश्री शाहू महाराजांनाही माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली. सुरुवात काय केली तर वसतिगृह काढण्याची सुरुवात केली. तर या वसतिगृहामध्ये कुठले वसतिगृह काढले? व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, मराठा समाजासाठी वेगळं बोर्डिंग काढलं. त्यानंतर जैन समाजाचे जे लोक होते त्या लोकांसाठी वेगळं वसतिगृह होतं. इंदुमती वसतिगृह वेगळ्या लोकांसाठी होतं. लिंगायत वसतिगृह लिंगायत समाजासाठी होतं. मुस्लिम वसतिगृह मुस्लिम समाजासाठी होतं. नामदेव वसतिगृह समजू शकतो आपण. प्रत्येक व्यवस्थेसाठी परिपूर्ण अशी व्यवस्था राजश्री शाहू महाराजांनी केली. कारण सगळ्या लोकांची तेव्हा इतक्या झपाट्यानं सामाजिक अभिसरण होणं, आजच तर सामाजिक अभिसरणाची आपण गोष्ट करतोय फक्त, तर त्यावेळी सामाजिक अभिसरण होताना किती होईल किती नाही हा एक प्रश्न होता. कदाचित त्याचं भान राजश्री शाहू महाराजांना आलेलं असावं, याची कल्पना त्यांना आलेली असावी. म्हणून सगळ्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या जाती धर्माची वेगवेगळी हॉस्टेलं. परंतु शिका. कारण 1874 मध्ये 1884 मध्ये जेव्हा राज्यकारभार हाती घेतला तर 90% ब्राह्मण वर्ग नोकरशाहीमध्ये होता. आणि प्रशासनामध्ये जे लोक आहे ते लोक त्या लोकांवरती ते डिपेंड आहे की राज्यकारभाराची जी
फळ आहे. राज्य म्हणजे जे काही पोहोचवण्याचं काम आहे, कल्याणकारी करण्याचं जे काम आहे, हे कशा पद्धतीनं करावं हे डिपेंड त्या लोकांवरती असतं. आणि म्हणून बाबासाहेबही म्हणतात की कॅप्चर द की पोस्ट, मोक्याच्या जागा काबीज करा. तर शाहू महाराजांच्या वेळी ह्या मोक्याच्या जागा होत्या की तेव्हा त्या मोक्याच्या जागेवर 90% ब्राह्मणच होते. आणि म्हणून शिक्षण शिकावं, मराठा समाजामधल्या लोकांनी शिक्षण शिकावं, त्यासाठी वेगळं बोर्डिंग, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग होतं. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी शिकावं. कारण 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी 50% आरक्षण हे कोल्हापूर संस्थानामध्ये जाहीर केलं होतं. आणि मग या शिक्षणाच्या माध्यमातून मी तुम्हाला आकडेवारी जी आहे 1922ची ही तुम्हाला मी नंतर सांगेन. परंतु हे सगळे जे वसतिगृह निर्माण केले, या वसतिगृह निर्माण करण्याच्या मागची भूमिका आपण सगळेजण समजू शकता की वसतिगृह म्हणजे त्याची राहण्याची व्यवस्था झाली, त्याची खाण्याची व्यवस्था झाली, आणि मग त्याची जर इच्छा असेल तर निश्चितच तो मुलगा शिकेल. आणि मुलं शिकली हे सगळ्यात मोठं काम झालं राजर्षी शाहू महाराजांचं. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की शैक्षणिक क्षेत्रामधली क्रांती महात्मा फुल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती केली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. बघा, आता ही जी काही गोष्ट मी सांगतो आहे ही फक्त भारतामधली गोष्ट नाही, ही फक्त महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या करवीर संस्थानामधली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या अधीनस्थ म्हणजे राजाच्या राजवटीमधलं म्हणजे महाराजांच्या अधिपत्याखाली जो काही भाग होता त्या प्रत्येक भागामधील प्रत्येक गावामध्ये प्राथमिक शाळा उघडण्याचं महान असं काम लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी केलं. मित्रो, हंटर कमिशन पुढे साक्ष देताना म्हटलं होतं महात्मा फुल्यांनी मोफत व सक्तीचं शिक्षण करा असं महात्मा फुल्यांनी म्हटलं होतं. तेच विचार आहेत आमचे, तेच विचार पुढे आले आणि तेच विचार पुढे येऊन शिक्षणाचं महत्त्व ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी प्रत्येक गावामध्ये एक शाळा निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि केलं सुद्धा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मित्रो, बोलणारे भरपूर असतात आणि काय करतात हे आजची जर परिस्थिती आपण बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की बोलणारे किती काय बोलतात आणि करणारे काय करतात. तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी खऱ्या अर्थानं काम करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज निवळ बोलून दाखवलं नाही. अस्पृश्यांच्या घरी एक वेळा जाऊन जेवण केल्यानं अस्पृश्यता नष्ट होणार नाही. अस्पृश्यतेवरती मोठी भाषणं करून अस्पृश्यता नष्ट होणार नाही. अस्पृश्यांना दान करून अस्पृश्यता नष्ट होणार नाही. मग महाराजांनी काय केलं की जेव्हा अस्पृश्यांना गावाच्या बाहेरची जागा होती, गावाच्या बाहेरची एक छान हे आहे की म्हणजे आता त्याला काय म्हणू आपण की प्रत्येक गावामध्ये अस्पृश्यांना गावामध्ये म्हणजे आपण आताही जरी आपल्या वस्त्या बघितल्या अस्पृश्यांच्या दलितांच्या वस्त्या बघितल्या तर त्या एका ठिकाणीच आहे. यावर सुंदर एक 4 ओळी मला आठवतात. प्रत्येक गावाबाहेरच छोटा महारवाडा आहे. प्रत्येक गावाबाहेरच छोटा महारवाडा आहे. 4थीच्या पुस्तकात मात्र समानतेचा धडा आहे. मित्रांनो, ही समानता कुण्या कामाची समानता नाही. पुस्तकात जरी समानतेचा धडा असला, तुमच्या बोलण्यात जरी समानतेचा धडा असला, पण खऱ्या अर्थानं अस्पृश्यता जर तुम्हाला नष्ट करायची असेल तर तुम्हाला तुमच्या कार्यशैलीतून, तुमच्या कर्तृत्वातून ती सिद्ध करावी लागेल, ती दूर करावी लागेल. आणि त्याचा पहिला प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी केला. काय केलं
तर एका अस्पृश्य समाजाच्या माणसाला हॉटेल टाकून दिलं. कुठे टाकून दिलं? गावाच्या बाहेर नाही, अगदी भर वस्तीमध्ये एका अस्पृश्य समाजाला नाव घेणं मी मुद्दाम टाळतो. एका अस्पृश्य समाजातील व्यक्तीला हॉटेल टाकून दिलं, आणि हॉटेल टाकून दिलंच नाही तर महाराज स्वतः त्या हॉटेलमध्ये जाऊन चाय प्यायचे. आणि मग असं विचारताना महाराजांनी त्याला विचारलं, का रे कसा, काय म्हणतो तुझा धंदा, काय म्हणतो तुझा व्यवसाय? इतकं काही सहज सोपं नव्हतं की महाराजांनी म्हटलं बा, तरी पण सगळ्याच लोकांनी महाराजांचं म्हणणं जसंच्या तसं गिळंकृत केलं, असं काही नव्हतं. मग जेव्हा सांगितलं की नाही, अनेक लोक माझ्या दुकानामध्ये यायला कचरतात, अनेक लोक माझ्या दुकानामध्ये येत नाही, अशी जेव्हा त्या अस्पृश्य गृहस्थाने राजांजवळ आपली व्यथा व्यक्त केली, तेव्हा राजांनी म्हणजे त्यांच्या कार्यालयामध्ये जो काही चहा असायचा तो चहा तिथूनच यायचा असा बंदकच घातला. अजून दुसरं काय केलं तर महार कोचमन असलेली जी गाडी असायची, कोचमन असलेली गाडी, त्या गाडीमधूनच जहागीरचे लोक आहेत, त्या जहागीर लोकांना त्याच कोचमधून प्रवास करायला लावला. सत्ता होती बघा. सगळ्या समस्येची चाबी राजकीय शक्ती आहे, हे काही खोटं नाही. जरी शाहू महाराजांकडे मर्यादित अशी सत्ता होती, तरी त्या मर्यादित सत्तेचा पुरेपूर उपयोग सत्तेचा पुरेपूर उपयोग हे विना सत्तेनं होऊ शकलं असतं का? विना सत्तेनं म्हणू शकलं असतं का त्या गाडीत बस म्हणून? नाही. विना सत्तेनं म्हणू शकलो असतो का की या कार्यालयामध्ये त्याच हॉटेलमधला चहा येईल, असं म्हणू शकलो असतो का कोणी? नाही. आजही बघा, आजही ज्याच्याजवळ सत्ता आहे त्यानं जे म्हटलं तेच होतं. आजही ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी जे म्हटलं तेच आजही होतं. राजकीय सत्ता ही एक अशी शक्ती आहे की ज्या शक्तीच्या भरोशावर तुम्ही सगळ्या समस्या ज्या आहेत, समस्या आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाही, पण ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं एकमेव जर साधन असेल, एकमेव नाही म्हणणार मी, पण लवकरात लवकर जर ती समस्या सोडवण्याचं जर एक साधन असेल तर ते साधन म्हणजे आपण राजकीय शक्ती असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि या शक्तीचा उपयोग शाहू महाराजांनी अगदी तंतोतंत आणि यथायोग्य घेतला. मित्रांनो, अस्पृश्य लोकांना पोलीस बनवलं, अस्पृश्य लोकांना पोलीस बनवलं. आज पोलिसांची भूमिकाही आपल्याला माहिती आहे. पोलीस म्हणजे रुबाबदारपणा, तुमच्या अंगामध्ये अस्पृश्यांच्या मनामध्ये स्वाभिमान निर्माण करणे, त्याच्या अंगातला आत्मविश्वास वाढवणे हे गरजेचं होतं. म्हणून अशी काही खाती पोलीस केलं, त्याला अस्पृश्य वर्गातील लोकांना पोलीस बनवलं, तलाठी बनवलं. पहिले तलाठीचं पद नव्हतं. तलाठीचं पद हे शाहू महाराजांच्या कालकृतीमधलं निर्माण झालेलं पद आहे तलाठी. आपल्याला माहिती असेल, पाटील आणि कुलकर्णी, देशमुख आणि देशपांडे हे असं स्तरीकरण होतं. गाव पातळीवर पाटील कुलकर्णी, तालुका पातळीवर देशमुख देशपांडे. पाटलांनाही राज्य कारभारामध्ये योग्य पद्धतीनं काम करता यावं याचीही दक्षता शाहू महाराजांनी घेतली. आणि त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी पाटील शाळा सुरू केली की ज्याच्यामध्ये शासन स्तरावरचं जे काही कामकाज असेल ते कामकाज पाटील लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं करता यावं, याचं शिक्षण त्यांना मिळावं, यासाठीचीही शाळा सुरू केली. आणि तलाठ्याचं पद निर्माण केलं.
ज्याला आपण म्हणू पाटील स्कूलमधून पाटलांना सरकारी कामात हुशार करण्याचा प्रयत्न केला व ते त्यांनी तसं त्या पद्धतीनं शाळेचं नियोजन करून त्यांनी शाळाही काढल्या. मित्रांनो, 1918च्या पूर्वी आपण 1909ची घटना बघितली. 1909 मध्ये 1907 मध्ये अस्पृश्य विद्यार्थी वसतिगृह, 1909 मध्ये बालविवाह प्रॉव्हिडंट फंडचा कायदा, त्याच्यानंतर 1906 मध्ये बालविवाहाच्या विरुद्ध कायदा निर्माण केला. 1911 मध्ये सत्यशोधक समाजामध्ये आश्रय दिला. आणि अस्पृश्यता निवारण्याचा कायदा हे सगळं महाराजांनी केलं. पण सोबतच त्याला कायद्याची जोड दिली. 1918 मध्ये 1918 मध्ये त्याला कायद्याचीही जोड दिली, जेणेकरून संस्थानिकातल्या म्हणजे कोल्हापूर संस्थानिकामधली जी काही लोक आहे ह्या लोकांमध्ये थोडी तरी कायद्याची जी भीती आहे त्या भीतीपोटी तरी सामाजिक जी काही बदल होईल, सामाजिक बदलाचं एक पाऊल म्हणून कायद्याच्या रूपानं शाहू महाराजांनी ते कायदे बंद केलं 1918 मध्ये, की अस्पृश्यता कोणी पाळणार नाही. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणे, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह 1915चा कालखंड म्हणतोय. विचार करा, 1915चा कालखंड, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह. मित्रांनो, 1915ला राजर्षी शाहू महाराज वटहुकूम काढतात आणि नोंदणी करण्याची रितसर परवानगी देतात. एक सामाजिक उत्क्रांतीचं खरंच एक नवरूप नाही का? निश्चितच आहे. निश्चितच शाहू महाराजांनी आपल्या संबंध आयुष्यामध्ये बहुजनांच्या उत्थानासाठी, बहुजनांच्या उत्कर्षासाठी अहोरात्र कष्ट घेतलं, अहोरात्र काम केलं. आणि हे शैक्षणिक क्षेत्रामध्येच काम करून शाहू महाराज थांबले नाही. मित्रो, मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावं वाटेल की महापुरुषांचा इतिहास जोपर्यंत आपण वाचन करत नाही आणि वाचन करणार नाही तोपर्यंत आपल्याला महापुरुषांचा इतिहास माहीत होणार नाही. इतिहास म्हणजे काय? काही लोक म्हणतात इतिहास मत पूछो, काही लोक म्हणतात इतिहास मत पूछो, काही लोक म्हणतात इतिहासानं काय होणार आहे, इतिहास वाचून काय भेटणार आहे, जुने पानं उघडून काय होणार आहे. मित्रांनो, इतिहासामधील ज्या काही घटना आहेत, ज्या काही प्रसंग आहेत, या प्रसंगावर आपल्याला जीवन जगण्याची एक ऊर्जा मिळते. आज जे आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे 21व्या शतकामध्ये, हा प्रयत्न कधीपासून सुरू आहे. आणि म्हणून सामाजिक आंदोलन हे आपण जे काही उद्दिष्ट ठरवलेलं आहे, सामाजिक परिवर्तन म्हणजे व्यवस्था परिवर्तनाचं उद्दिष्ट, हे जे महात्मा फुलेंच्या कालखंडापासूनच नव्हे तर त्याच्या आधीपासूनही सुरू आहे. आणि हे आपल्याच हयातीमध्ये पूर्ण होईल याचीही काही गॅरंटी नाही. पण मात्र निश्चित आपण इतकं सांगू शकतो की जितक्या प्रमाणामध्ये महापुरुषांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातील तितक्या लवकर निश्चितच हे सामाजिक परिवर्तन होऊ शकतं. कारण तितकी ताकद जी आहे ही या महापुरुषांच्या निवळ विचारामध्ये नाही, तर यांच्या कर्तृत्वामध्ये तितकी ताकद आहे की त्यांचं कर्तृत्व जर आपण ऐकलं, कर्तृत्व जर आपण वाचलं तर आपल्या अंगामध्ये खरंच अक्षरशः शार येते. कांशीरामजी म्हणायचे की जर तुम्ही पुस्तक वाचून जर तुमच्यात काही फरक पडला नाही, म्हणजे बाबासाहेब म्हणा किंवा अजून काही म्हणा, यांच्या चरित्रातून जर तुम्हाला काही फरक पडला नाही तर तुम्ही ती पुस्तकं फाडून दे.
इतका अद्भुत आत्मविश्वास मान्यवर साहेबांना होता. आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मित्रांनो, 94 मध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर आर्थिकतेच्या दृष्टिकोनातून काय करता येईल, तर आर्थिकतेच्या दृष्टिकोन, आर्थिक संपन्नता असणे हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. म्हणजे रिकाम्या पोटानं तुम्ही विचार कोणाला सांगू शकत नाही, रिकाम्या पोटानं विचाराची प्रगती होत नाही. सगळ्यांना माहिती आहे दुष्काळ पडायचे, अनेक दुष्काळ पडली. तोही काळखंड दुष्काळ पडण्याचाच होता. लोकांकडे खायला अन्न नसायचं. निव्वळ अन्नाच्या पायी लोक काहीच्या काही करून बसायचे. लोकांनी आपापल्या असंख्य म्हणजे कितीतरी मोठ्या मोठ्या जमिनी खर्च करून टाकल्या निव्वळ खाण्याच्या पायी. म्हणजे खाण्याच्या पायी असं मला म्हणता येणार नाही, माफ करा, शब्द मागे घेतो. पण पोटाची भूक इतकी होती की अन्नाचं महत्त्व इतकं होतं की त्या अन्नाच्या मोबदल्यामध्ये काय मागतो आहे याचा काही विचार त्या क्षणी नव्हता. तर अशा वेळेस दुष्काळ निवारण्यासाठी महाराजांनी ठिकठिकाणी अन्नछत्र उघडली होती. ठिकठिकाणी अन्नछत्र उघडली. त्यानंतर गरीब जे होते, गरीब या दुष्काळी परिस्थितीमध्ये सावकारांच्या गाळाला फसलेले होते. सावकाराजवळून अव्वाच्या सावकार जे होते अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करत होते. या पेचातूनही शाहू महाराजांनी गरीब लोकांना बाहेर काढलं आणि त्यांच्या जमिनी सोडून दिल्या. शेतसाऱ्यातली सूट आणि तंगाई जी होती, म्हणजे जो एक शब्द आहे तंगाई त्या बजेटमधला, तर ती त्यांनी मंजूर केली त्या परिस्थितीमध्ये. चहा कॉफीची लागवड, चहा कॉफी म्हटलं का आपल्याला इंग्रज आठवतात, पण मित्रांनो शाहू महाराजांनी चहा कॉफीची लागवड जी आहे ती पन्हाळ्याला केली होती. कदाचित आपल्याला माहिती असेल की पन्हाळ्याला शाहू महाराजांनी चहा कॉफीची लागवड केली. रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी तुटीचा लागवडीचा प्रयत्न केला. बघा दूरदृष्टीपणा किती मोठा आहे की व्यवसाय केल्याशिवाय, शेतीला पूरक व्यवसाय केल्याशिवाय शेतकऱ्याची भूमी म्हणजे शेतकऱ्याची आर्थिक सुबत्ता निर्माण होणार नाही. म्हणून शाहू महाराजांनी रेशीम उद्योगासाठी तुटीची लागवड केली. त्यावेळी कुलकर्णी आणि इनामदार, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गाव पातळीवरचा शेतसाऱ्याचा सगळा हिशोब जो करायचा तो कुलकर्णी करायचा. आणि ही लोक जी होती, ही लोक गावातील लोकांची पिळवणूक करायची. कुलकर्णी झाले, इनामदार झाले, ही पद आहे, ही आडनावं नाही, ही पद आहे. ही लोक अन्याय करायची. आणि अन्याय हे जसं महाराजांना समजलं की माझ्या राज्यामध्ये काय सुरू आहे, तर कुलकर्णी आणि इनामदार हे शेतकऱ्यांची लूट करतायत. अशा वेळी महाराजांनी सगळ्यात पहिलं काय काम केलं, कुलकर्णी पद्धत बंद, तलाठी पद्धत सुरू. काय केलं महाराजांनी, कुलकर्णी पद्धत बंद, तलाठी पद्धत सुरू केली. आणि पाटलांना राज्यकारभार करण्यासाठी काय काय गोष्टी शिकवायच्या होत्या त्या शिकवण्यासाठी गावात शाळाही काढली, गावात स्कूलही स्थापन केलं. आपण समजू शकता या ठिकाणी प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे बोलण्याची गरज नाही. आपल्याला माहिती आहे कुलकर्णी पद्धत बंद केली, तलाठी पद्धत सुरू केली आणि जे पाटील होते त्या पाटलांना गावामध्ये काम करण्यासाठी, त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी एका विशेष शाळेची अशी योजना राजश्री शाहू महाराजांनी सुरू केली. बलुतेदारी पद्धत नष्ट केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बलुतेदार पद्धत कशाला म्हणायचं. त्यानंतर भोगावरी नदीवरील धरण व विद्युत प्रकल्प त्यांच्याच काळामध्ये उभा झाला, त्यांच्या संस्थानिकांमध्ये उभा झाला, तो त्यांनीच केला. म्हणजे शिक्षण, म्हणजे शाहू महाराजांनी जे शिक्षण घेतलं होतं, तर हे शिक्षण घेत असताना शाहू महाराज भारतामध्ये 3दा फिरले. 3दा जेव्हा शाहू महाराजांनी शिक्षण घेतलं तेव्हा शाहू महाराजांनी भारत 3 वेळा प्रत्यक्ष बघितला. सोपी गोष्ट नाही आहे. महाराजांनी भारताच्या सामाजिक भौगोलिक गोष्टीचा सगळा अभ्यास शाहू महाराजांनी केला होता.
म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो की त्यांचे जे इंग्रज शिक्षक होते फ्रेजर नावाचे, या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची छाप शाहू महाराजांवर होती. पाटबंधाऱ्याचं जाळं विणलं. पाटबंधाऱ्याचं जाळं विणून शेतीला पाणी, अधिकाधिक जमीन जी होती ती अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणली. आणि मग जमीन पाण्याखाली आल्याबरोबर आपोआपच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली, शेतकऱ्याची भरभराट झाली. मित्रांनो, स्पिनिंग मिल व व्हिविंग मिलचा पाया जर कोणी घातला असेल तर तो शाहू महाराजांनी. स्पिनिंग आणि व्हिविंग मिलचा जो पाया घातला तो घातला शाहू महाराजांनी. सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्याला सांगावंसं वाटेल, इचलकरंजी जे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इचलकरंजीला जिनिंग फॅक्टरी सुरू केली. कामगारांना रोजगार या माध्यमातून निर्माण केला. आणि कारखान्यामध्ये निर्माण झालेला माल परदेशामध्ये पाठवण्याची व्यवस्था इंग्रजांच्या माध्यमातून का होईना, परंतु रेल्वेच्या माध्यमातून शाहू महाराजांनी कोल्हापुरात आणली. हे महत्त्वाची गोष्ट की निव्वळ उद्योगधंदे निर्माण केले नाही, निव्वळ रोजगारच निर्माण केला नाही, तर इथल्या रोजगाराला भरभराट मिळण्यासाठी इथे तयार झालेला माल परदेशात पाठवण्यासाठी रेल्वे ही इंग्रजाच्या माध्यमातून संस्थानामध्ये आणण्याचं महत्त्वपूर्ण असं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं. आणि सहकारी चळवळीचा पाया घातला जर कुणी असेल तर बलभीम कोऑपरेटिव्ह सोसायटी. बलभीम कोऑपरेटिव्ह सोसायटी या नावानं पहिली कोऑपरेटिव्ह सोसायटी निर्माण करून शाहू महाराजांनी सहकार क्षेत्रामध्ये आपला पाय रोवला. मित्रांनो, अशा पद्धतीनं 1901 पासूनचं मी तुम्हाला सांगतोय 1918 पर्यंत. आणि मग बाबासाहेबाची आणि महाराजांची भेट, बाबासाहेबाची आणि महाराजांची भेट 1919 पहिली भेट. बाबासाहेब अमेरिकेहून आले होते. बाबासाहेब अमेरिकेहून आले होते 1919. आणि ही घटना महाराजांना समजली होती. महाराजांना ही घटना समजली की डॉक्टर आंबेडकर हे आलेले आहेत. आणि डॉक्टर आंबेडकर हे आलेले आहेत असे समजल्यानंतर महाराजांनी आपली 4-5 माणसं डॉक्टर आंबेडकरांना कुठे आहेत ते शोधा आणि त्यांना आपल्याकडे घेऊन या. त्याच वेळी 1919 मध्ये राजश्री शाहू महाराज जे होते हे मुंबईमध्ये त्यांचं जे एक निवास होतं पन्हाळा लॉज नावाचं, त्या बंगल्यावरती ते राहत होते मुंबईला. आणि त्या 1919लाच बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हे सुद्धा मुंबईलाच होते. तर महाराजांनी आपली माणसं पाठवली. पण झालं असं की त्या माणसांना काही बाबासाहेबाचा पत्ता लागलेला नव्हता. आणि पत्ता लागला नाही. मग ती माणसं परत आली. परत आल्यावर सांगू लागली की आम्हाला पत्ता लागला नाही. महाराजांनी नंतर महाराज स्वतः उठले, ती माणसं सोबत घेतली आणि इतका पत्ता लागला होता की परळीच्या चाळीमध्ये डॉक्टर आंबेडकर राहतात. महाराज परळीच्या चाळीमध्ये गेले. परळीच्या सिमेंट चाळीमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी बाबासाहेब राहतात ती बाबासाहेबांचा शोध घेतला. स्वतः एक राजा शोध घेतला. आणि शोध घेतल्यानंतर बाबासाहेब ज्या सिमेंटच्या चाळीमध्ये सेकंड फ्लोअरवरती राहायचे, महाराजांनी आपली माणसं आणि निरोप पाठवला. जसा निरोप मिळाला बाबासाहेब धावत खाली आले आणि म्हणू लागले, महाराज काय आज्ञा. ज्या माणसाकडे एका संस्थानाचं राज्य आहे, जो वैभवतेनं संपन्न आहे, असा माणूस 1919ला जेव्हा डॉक्टर आंबेडकरांची राजकीय सामाजिक क्षेत्रातली सुरुवाती व्हायची होती, त्यावेळेस एक राजा माणूस
डॉक्टर आंबेडकरांना परळीच्या सिमेंट चाळीमध्ये स्वतः भेटायला जातो आणि स्वतः भेटल्यानंतरचे उच्चार मी तुम्हाला सांगू इच्छितो. दोघांची भेट झाली आणि दोघांनी नंतर मग महाराजांनी काय केलं, महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांना आपल्या गाडीमध्ये बसवलं आणि आपल्या म्हणजे त्यांचं निवास होतं पन्हाळा लॉज नावाचं, त्या पन्हाळा लॉजवरती ते दोघंजण गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी असंख्य या अस्पृश्यतेच्या विषयावरती, अनेक अस्पृश्यांच्या संकटावरती, अनेक समस्येवरती प्रश्न, अनेक चांगली चर्चा केली आणि या चर्चेतूनच पहिल्यांदा महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांना कोल्हापूरला बोलवण्याचं निमंत्रण दिलं. पहिली भेट मुंबईची. मुंबईला महाराज डॉक्टर आंबेडकरांकडे गेले, डॉक्टर आंबेडकरांची भेट घेतली. त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना सोबत घेऊन आपल्या निवासस्थानी आणलं आणि निवासस्थानी आणल्यानंतर चर्चा केली, अस्पृश्यतेच्या समस्येवरती चर्चा केली. चर्चा केल्यानंतर महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांना आपण कोल्हापूरला यावं असं निमंत्रण दिलं आणि निमंत्रणानंतरची गोष्ट आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब कोल्हापूरला गेले सुद्धा. बाबासाहेब कोल्हापूरला गेले आणि गेल्यानंतर आपल्याला ती फेट्याची गोष्ट माहिती आहे की कोल्हापूरला गेल्यानंतर जे काही कोल्हापूर संस्थानाचा जो काही रीतिरिवाज होता त्या रीतिरिवाजानुसार म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचं स्वागत इतकं पूर्ण कोल्हापूर शहरामधून रथामध्ये फिरवलं जातं बाबासाहेबांना 1919ला रथामध्ये फिरवण्यात आलं आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकर आणि महाराजांनी जेवण घेतलं. जेवणानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. चर्चेमध्ये बाबासाहेबांनी आपल्या अडचणी व्यक्त केल्या. पुढील शिक्षणाचं आपलं प्रयोजन सांगितलं. महाराजांनी बाबासाहेबांच्या पुढच्या शिक्षणासाठी मदत देऊ केली. त्याबद्दल बाबासाहेबांनी शाहू महाराजांचे आभार मानले आणि आभार मानून कोल्हापुरातून बाबासाहेब निघाले. हाच कालखंड आहे मित्रांनो. 1919 नंतर 1920ची माणगाव परिषद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माणगाव परिषद तर माणगाव परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना एक नेता म्हणून प्रोजेक्ट केलं. राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा उल्लेख करताना म्हटलं आहे, मला खात्री आहे डॉक्टर आंबेडकर हे आपल्या समाजासोबतच नाही तर या देशाचाही विकास करतील. डॉक्टर आंबेडकर हे आपल्या समाजासोबतच देशाचाही उद्धार करतील. एवढेच नव्हे तर एक वेळ अशी येईल की ते या देशाचे पुढारी बनतील. अशा पद्धतीनं वक्तव्य जे आहे हे राजश्री शाहू महाराजांनी केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रो. पण बाबासाहेबांनी शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये त्याच परिस्थितीमध्ये काय वक्तव्य केलं होतं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना एक नेता म्हणून या माणगावच्या परिषदेमध्ये प्रोजेक्ट केलं, याची कल्पना सगळ्यांना आहे. परंतु बाबासाहेबांनी या परिषदेमध्ये शाहू महाराजांच्या बद्दल काय म्हटलं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रो, बाबासाहेब मार्च 1920 मध्ये जी माणगाव परिषद भरली होती त्या 1920च्या माणगाव परिषदेमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्हाला स्वराज्य पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला स्वराज्य पाहिजे आहे. पण ते स्वराज्य कसं? तर ते कुठल्याच एका व्यक्तीच्या हाती नसलं पाहिजे. आम्हाला असं स्वराज्य हवं आहे ज्याच्यावर कुणाची एक हाती सत्ता नसली पाहिजे. एकाच्या हाती सत्ता राहून इथल्या समाजाचं भलं होऊ शकणार नाही. म्हणून आम्हाला असं स्वराज्य पाहिजे की सगळ्या लोकांचं त्या राज्यामध्ये कल्याण होईल. लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मांडली. प्रत्येकाने स्वराज्य निर्माण होण्यासाठी झटलं पाहिजे. हे स्वराज्य निर्माण करणे तुमचं माझं एकट्याचं काम नाही आहे. स्वराज्य निर्माण करणे, लोक कल्याणकारी काम करणे, सगळ्या लोकांचा, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना
एका सूत्रामध्ये बांधणे, सगळ्यांचा विकास करणे, सगळ्यांना आनंदाने राहण्याची संधी उपलब्ध करून देणे, हे जर सगळं करायचं असेल तर हे कोणा एकट्याचं काम नाही, तर यासाठी आम्हा सगळ्यांना सोबत यावं लागेल, अशी ताठर भूमिका डॉक्टर आंबेडकरांनी 1920च्या माणगाव परिषदेमध्ये घेतली. मित्रांनो, आणि असं आपण जर करू, डॉक्टर आंबेडकर पुढे बोलताना म्हणतात की आपण असं जर करू, जर आपण एकी न चालू, जर आपण आपल्या स्वराज्यासाठी आपण काम करू, तर आपलं भविष्य उज्ज्वल आहे. आपलं भविष्य उज्ज्वल आहे, त्याला कोणीच रोखू शकणार नाही, हे डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं. आणि या समोर जाऊन बोलताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात की सुदैवाने आज राजश्री शाहू महाराजांसारखं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या विचारमंचावर विराजमान आहे. त्यांनी केलेले समाज जागृतीतून सारा समाज, त्यांनी जे काही समाज जागृती केली त्यातून खालपासून तर वरपर्यंत जे काही खळबळ माजायला लागलेली आहे, ही कुणाची जर देण असेल तर ही देण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आहे. ते केवळ दलितांची चाहते नाही, शाहू महाराजांनी काही दलितांचंच भलं केलं नाही, शाहू महाराज काही दलितांचे चाहते नाही, तर ते संबंध इथल्या बहुजन समाजाचे चाहते आहेत. बहुजन समाज आज एका मोठ्या आशेनं शाहू महाराजांकडे बघतो आहे, असं डॉक्टर आंबेडकरांनी माणगाव परिषदेमध्ये म्हटलं. आणि महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांच्या संस्थानामध्ये ज्या ज्या काही सुधारणा केल्या, त्यामुळे मला स्फूर्ती मिळाली. कोणाला? डॉक्टर आंबेडकरांना मला स्फूर्ती मिळाली, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात की महाराजांनी ज्या ज्या काही सुधारणा केल्या, आपल्या राज्यामध्ये त्यांनी जे जे काही केलं, त्या सगळ्यामुळे मला स्फूर्ती मिळाली, मला प्रेरणा मिळाली. म्हणून मी महाराजांना अगदी अशा या मानवतावादी महापुरुषाला मी प्रणाम करतो, असं जाहीरपणे माणगावच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री शाहू महाराजांबद्दल आपले उद्गार व्यक्त केले आहे. मित्रांनो, आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा झाला की 1920ची माणगाव परिषद झाली. 1920ला माणगाव परिषद झाल्यानंतर 1920लाच आपण बघतोय की मूकनायकाची जी स्थापना झाली ती महाराजांच्या देणगीतूनच मूकनायक हे पाक्षिक जे होतं डॉक्टर आंबेडकर सुरू करू शकले. आणि मूकनायक हे एका जनतेचा आवाज बनले, मुक्या लोकांचा आवाज बनलं. आणि त्यानंतर बाबासाहेबाला शिक्षणासाठी परदेशी जावं लागण्यामुळे मूकनायकाचं जे काम होतं ते ज्या अंशी पाहिजे होतं त्या अंशी ते काम झालेलं नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या अवघ्या काही दिवसानंतर म्हणजे 6 मे 1922ला महाराजांचं निर्वाण झालं. त्या बाबासाहेब म्हणतात की त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये जी कामं केली त्या कामामुळे मला स्फूर्ती मिळाली. आज खऱ्या अर्थानं मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी आपल्यासोबत बोलत असताना जी काही 2-4 पुस्तके वाचण्याचा प्रयत्न केला, ती 2-4 पुस्तके वाचून माझ्याही मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण झालेली आहे. मित्रो, पुस्तकाची ताकद जी आहे ती पुस्तकाची ताकद बंद असल्यावर कळत नाही. पुस्तकाची ताकद जेव्हा ती पुस्तकाची पानं आपण चघळतो तेव्हा पुस्तकाची खऱ्या अर्थानं काय ताकद आहे हे आपल्याला कळेल. आणि याच्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी जे घर बांधलं होतं त्याचंही महत्त्व जेव्हा आपण पुस्तकं वाचायला लागू तेव्हा आपल्याला कळेल. मित्रो, आजच्या या प्रसंगी महाराजांनी जे काम केलं 1974-84-94 पासनं तर 1922 पर्यंत म्हणजे नियर अबाउट 28 इयर 28 वर्षाचा जो कालखंड होता, या 28 वर्षाच्या कालखंडामध्ये काय फरक झाला मी तुम्हाला सांगू इच्छितो. जी आकडेवारी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती की 1894मध्ये 71 पदापैकी 67 पदावरती ब्राह्मणांचा कब्जा होता. म्हणजे 94% ब्राह्मण होते आणि खाजगी खात्यामध्ये 85% ब्राह्मण होते.
मान्यवर म्हणजे राजश्री शाहू महाराजांनी जे काम केलं, या शाहू महाराजांच्या कामगिरीचा परिणाम आहे. मूल्यमापन करतोय आपण या ठिकाणी, मी नाही करत. या ठिकाणी डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी 2001 मध्ये जे एक पुस्तक काढलं आहे, पुस्तकाचा संदर्भ घेऊन मी ही आकडेवारी घेतली आहे. तर 1984 मध्ये जी तफावत होती की 94% पदावरती ब्राह्मण सरकारी खात्यामध्ये आणि खाजगी खात्यामध्ये 85% ब्राह्मणांचा कब्जा होता. त्याच धर्तीवरती महापुरुषांनी जे काम केलं, राजश्री शाहू महाराजांनी जे सामाजिक आंदोलन गतिमान केलं, त्याचा परिणाम हा झाला की 1922ची आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय. आता 1922ची आकडेवारी मी सांगतो आहे की जनरल खात्यामध्ये 95 पदं होती 1922ला आणि त्याच्यापैकी ब्राह्मणांची संख्या होती 36. म्हणजे शेकड्या प्रमाणामध्ये जर काढायचं झालं तर 37%. जे पहिल्यांदा 95% होतं. 95% ब्राह्मणांचं वर्चस्व असणाऱ्या ज्या की पोस्ट होत्या, त्या की पोस्ट 1922 मध्ये 37% वर आल्या. आणि खाजगी क्षेत्रामधल्या 152 जागेपैकी ब्राह्मण फक्त 43 होते. म्हणजे ब्राह्मणांची मक्तेदारी 85% वरून 28% आली होती. आणि बहुजनांची टक्केवारी जनरल खात्यामध्ये 62% इतकी झाली आणि खाजगी खात्यामध्ये 71% इतकी झाली. मित्रांनो, हा काय फरक नाही, हा काय परिणाम नाही आहे, सामाजिक आंदोलन चालवण्याचा परिणाम आहे. सामाजिक आंदोलनासोबत तुमच्यासोबत जर सत्ता असली तर तुम्ही हे परिवर्तन करू शकता. राजश्री शाहू महाराजांनी हे सगळं परिवर्तन करून दाखवलं. कारण शाहू महाराजांच्याकडे मर्यादित का होईना पण सत्ता होती आणि त्या सत्तेच्या माध्यमातून शाहू महाराजांनी हा एक सरळ डिफरन्स आहे की जो 1894ला 5% बहुजन नोकर वर्गामध्ये होता, तो 1922ला 62% झाला. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक आंदोलन उभं करून बहुजनांना शिकवून सवरून त्यांना नोकऱ्या देऊन त्यांना खाजगी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यापाराला चालना देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट करण्याचा प्रयत्न राजश्री शाहू महाराजांनी केला. आणि म्हणून सर्वांगानं बहुआयामी व्यक्तिमत्व निवड शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाही तर आर्थिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये महाराजांनी उत्तुंग असं काम केलं. आणि त्या कामाच्या जोरावर आपल्याला असं म्हणता येईल की आज महाराष्ट्रातली जी सामाजिक परिस्थिती आहे ही इतर राज्यांपेक्षा निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. या प्रसंगी पुनश्च एकदा मी राजश्री शाहू महाराजांच्या पावन विचारांना व त्यांच्या कृतींना, त्यांच्या कर्तृत्वाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं वक्तव्य या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय भीम.